एकनाथ शिंदेनी संजय पाटलांना समज दिली असं अर्जुन खोतकरांकडून सांगण्यात आलंय। संजय दिना पाटील कोणत्या तणावात होते त्याबाबत माहिती नाही। पत्रकारांना शिवीगाळ करण्याचे समर्थन होऊ शकत नाही असं खोतकरांनी म्हटलंय। मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असं विजय वडेट्टीवारांनी आता म्हटलेलं आहे। पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतोय असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। सरकारच्या अपयशावर बोललो की माझ्याबद्दल अफवा पसरवतात असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं विजय वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। उदय सामंत यांच्याकडून वडेट्टीवार यांची स्तुती करण्यात आली। त्याच्यामुळे पक्षामध्ये शिंदे गटामध्ये येण्याची ते ऑफर देत आहेत का अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या। मात्र आता विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया की पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे मी पार पाडतोय। सरकारच्या अपयशावर बोललो की माझ्याबद्दल अफवा पसरवतात असं वडेट्टीवारांनी या ठिकाणी बोलून स्पष्ट केलंय। बदनामीचं राजकारण थांबवा, विजय वडेट्टीवारांची ही प्रतिक्रिया आहे। मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं विजय वडेट्टीवारांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, निश्चितच आपण पाहतोय की आता महाविकास आघाडीची बैठक झाली होती। या बैठकीमध्ये आपण पाहतोय की काँग्रेसचे बरेचसे आमदार अनुपस्थित होते। यामध्ये नाना पटोले देखील अनुपस्थित होते, विजय वडेट्टीवारही अनुपस्थित होते। त्यामुळे बरेचसे प्रश्न उपस्थित केले जात होते की हे सगळे जे आमदार आहेत आणि विशेष करून विजय वडेट्टीवार हे शिवसेनेच्या संपर्कात आहे का आणि शिंदे यांच्याशी त्यांची काही भेट झाली आहे का किंवा पक्षामध्ये प्रवेश करण्यासंदर्भामध्ये त्यांचं काही बोलणं झालंय का। मात्र यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी स्पष्ट केलंय की मी काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत आलेलो आहे। त्यामुळे महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला की काही जण त्यांच्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचं काम करतात असंही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। आणि शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात देखील त्यांनी यावर भाष्य केलेलं आहे आणि भूमिका सुद्धा स्पष्ट केली आहे की काँग्रेस पक्षाचा ते निष्ठावंत कार्यकर्ते आणि काँग्रेसच्याच विचारांची त्यांची बांधिलकी कायम राहील। त्यामुळे आता नेमकं काय घडणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।